आपण नेहमी ऐकतो की सगळे संत सारखेच असतात. हो, अगदी. भगवी वस्त्र, शांत चेहरा आणि आध्यात्मिक चर्चा. पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनानुसार हे विधान पूर्णपणे चुकीचं असू शकतं. बरोबर. त्यांच्या मते एका साधूच्या हिमालयातील एकांतवासात आणि एका संताच्या गावातील कीर्तनात जमीन आसमानाचा फरक आहे. हो, खूप मोठा फरक आहे. आज आपण हाच नेमका फरक उलगडणार आहोत. आणि कदाचित यातून आपल्याला हेही कळेल की आपल्या आजच्या समाजाला नक्की कोणाची जास्त गरज आहे. तर संत आणि साधू हे शब्द आपण इतके सहजपणे एकमेकांसाठी वापरतो की नाही? हो, अगदी सर्रास वापरतो. त्यात काही भेद असेल असं वाटतही नाही. पण या गोंधळाचं मूळ कारण काय असावं? म्हणजे दोन्हीही आध्यात्मिक मार्गाचे प्रवासीच आहेत. मग फरक नेमका कुठे सुरू होतो? गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे, कारण वरवर पाहता दोघांचाही पोशाख, त्यांची भाषा आणि त्यांचा मूळ उद्देश म्हणजे आध्यात्मिक उन्नती. हो, आध्यात्मिक उन्नती हा सारखाच दिसतो. पण हा फरक नदीच्या प्रवाहासारखा आहे. अच्छा. उगमस्थानी दोन्ही प्रवाह एकत्रच वाटतात, पण जसजसा प्रवास पुढे जातो तसतसं एक प्रवाह स्वतःच्याच आत खोल दऱ्यांमध्ये जातो, तर दुसरा प्रवाह विस्तारत जातो, अनेक गावांना सुपीक करत समुद्राकडे जातो. हाच फरक साधू आणि संतांमध्ये आहे. वा, खूपच छान रूपक आहे. एकाची साधना आणि त्या साधनेचं फळ हे प्रामुख्याने स्वतःपुरतं मर्यादित असतं, तर दुसऱ्याची साधना ही समाजाला सोबत घेऊन जाणारी लोककल्याणकारी असते. इथूनच हा भेद स्पष्ट व्हायला लागतो. म्हणजे एक मार्ग आत वळतो आणि दुसरा आतून बाहेरच्या जगाकडे येतो. अगदी. चला, तर मग आधी त्या आत वळणाऱ्या प्रवाहाबद्दल बोलूया, साधू या संकल्पनेबद्दल. हो. विद्यानंद यांच्या लेखनानुसार ते स्वतःच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित करतात. पण हे नेमकं कसं करतात? त्यांची जीवनशैली, त्यांची साधना कशी असते? विद्यानंद यांच्या लेखनात साधू या शब्दाची फोडच जो साधना करतो तो अशी केली आहे. अच्छा. साधू हा एक प्रकारचा म्हणजे आध्यात्मिक प्रयोग करणारा शास्त्रज्ञ आहे. त्याची प्रयोगशाळा म्हणजे त्याचं स्वतःचं शरीर आणि मन. आणि त्याचे प्रयोग कोणते? तर पहिला प्रयोग म्हणजे इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह. हो, म्हणजे आपल्या पाचही इंद्रियांना डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांना बाह्य विषयांच्या आकर्षणातून काढून आतल्या दिशेने वळवणे. मग येते तपश्चर्या. तपश्चर्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ते काटेरी अंथरुणावर झोपणारे किंवा एका पायावर उभे राहणारे योगी येतात. हो, बरोबर. तेच अपेक्षित आहे का? ती त्याची काही टोकाची उदाहरणं आहेत, पण विद्यानंद यांच्या मते तपश्चर्येचा खरा अर्थ आहे शरीराला आणि मनाला जाणीवपूर्वक शिस्त लावणे. शिस्त लावणे. हो, उदाहरणार्थ काही साधू अनेक वर्ष मौन व्रत धारण करतात. खरंय. आता विचार करा, एकही शब्द न बोलता राहणं ही किती मोठी मानसिक तपश्चर्या असेल. हो, प्रचंड. काही जण हिमालयाच्या गोठवणाऱ्या थंडीत केवळ एका वस्त्रावर राहून ध्यान करतात. यामागे शरीराला त्रास देण्याचा उद्देश नसतो. तर शरीर आणि मनाच्या पलीकडे असलेल्या चेतनेचा अनुभव घेण्याचा तो एक प्रयत्न असतो. या सगळ्याचा अंतिम उद्देश असतो आत्मशुद्धी, किंवा ज्याला आपण चित्तशुद्धी म्हणतो, ते साध्य करणे. चित्तशुद्धी हा शब्द ऐकायला सोपा वाटतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? काय शुद्ध करायचं असतं? मनातील विकार. अच्छा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षड्रिपू मानले जातात, त्यांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्म वासनांना आणि संस्कारांना जाळून टाकणे. ओके. साधूचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत मन या विकारांनी मळलेलं आहे तोपर्यंत सत्याचा म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ शकत नाही. बरोबर. म्हणूनच आपल्याला अनेक साधू हे एकांतप्रिय दिसतात. ते सहसा हिमालय, घनदाट जंगलं किंवा आश्रमांसारख्या शांत ठिकाणी राहणं पसंत करतात. हो. समाजापासून दूर राहण्यामागे जगाबद्दलचा तिरस्कार नसतो, तर स्वतःच्या आत चाललेल्या युद्धावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा तो एक प्रयत्न असतो. म्हणजे हा प्रवास पूर्णपणे वैयक्तिक आणि आतल्या बाजूने होणार आहे. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतो. विचारा ना. हा मार्ग थोडा स्वार्थी वाटू शकतो का? म्हणजे जग जळत असताना, समाजात दुःख असताना कोणीतरी स्वतःच्या मुक्तीसाठी एकांतात निघून जाणं. हा खूप महत्वाचा आणि वैध प्रश्न आहे. यावर काय विचार मांडलाय? विद्यानंद यांच्या लेखनानुसार याकडे स्वार्थी म्हणून पाहिलं जात नाही, तर स्वकेंद्रित म्हणून पाहिलं जातं. अच्छा, स्वकेंद्रित. यातला फरक सूक्ष्म आहे.
साधूची साधना ही स्व अनुशासनावर म्हणजे सेल्फ डिसिप्लिनवर आधारित असते. तो आधी स्वतःला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं तत्वज्ञान असं आहे की जो दिवा स्वतःच पेटलेला नाही तो इतरांना प्रकाश कसा देणार. बरोबर आहे. त्यामुळे आधी स्वतःच्या आत ज्ञानाग्नी प्रज्वलित करणे हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे. तो स्वतःसाठी मुक्तीचा शोध घेत असतो आणि त्याचं ध्येय हे वैयक्तिक मोक्षप्राप्ती हेच असतं. म्हणजे तो समाजाचा विचार करत नाही असं नाही. सामूहिक चेतनेमध्ये एक सकारात्मक स्पंदन निर्माण करतो असं मानलं जातं. ठीक आहे. म्हणजे आधी स्वतःचा दिवा पेटवणे ही भूमिका समजण्यासारखी आहे. हो, पण मग इथेच संत या संकल्पनेचं वेगळंपण समोर येतं. अगदी. कारण संत तर आपल्याला लोकांमध्ये मिसळलेले दिसतात. ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, मीराबाई ही सगळी नावं लोकांच्या घोळक्याशी जोडलेली आहेत. बरोबर. मग त्यांचा मार्ग या साधूंच्या मार्गापेक्षा कुठे आणि कसा वेगळा ठरतो? इथेच तो दुसरा प्रवाह सुरू होतो जो विस्तारत जातो. संताची सुरुवातही साधूसारखीच अंतर्मुख साधनेनेच होते. त्याचाही दिवा आतूनच पेटतो. पण एकदा का तो दिवा पेटला की तो त्याला स्वतःपुरता मर्यादित ठेवू शकत नाही. बरोबर. साधू एकांतात रमतो तर संताला समाजातील दुःख, अन्याय आणि अज्ञान अस्वस्थ करतं. अच्छा. च्या भुकेपेक्षा बाळाच्या भुकेची जास्त काळजी असते. तसंच संताला स्वतःच्या मुक्तीपेक्षा जगाच्या दुःखाची जास्त चिंता वाटते. खरंय. याच कळवळातून, याच करुणेतून त्याचं कार्य जन्माला येतं. म्हणजे साधूचं लक्ष स्ववर आहे तर संताचं लक्ष पर म्हणजे इतरांवर आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच साधनेच्या पातळीवरचा त्यांचा फरक खूप मोठा आहे. तो कसा? आपण पाहिलं की साधूची साधना स्व अनुशासनावर आधारित आहे. हो. या उलट संतांची साधना स्व अर्पणावर म्हणजे सेल्फ सरेंडरवर आधारित आहे. स्वरर्पण. हो, संत स्वतःला, आपल्या ज्ञानाला, आपल्या साधनेला समाजासाठी, परमेश्वरासाठी अर्पण करतो. माझं काही नाही, जे आहे ते समाजाचं, देवाचं ही त्याची मूळ भावना असते. म्हणूनच साधू मुक्ती शोधतो तर संत मुक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला करून देतो. अच्छा. तो लोकांना सांगतो की अरे, मुक्ती फक्त काही मोजक्या साधूंसाठी नाही, ती तुमच्यासाठीही आहे. संसार सोडून हिमालयात जायची गरज नाही. हो हो. तुम्ही प्रामाणिकपणे आपलं काम करून एकमेकांना प्रेम देऊनही तिथे पोहोचू शकता. हा घ्या तिचा सोपा मार्ग. स्वअनुशासन विरुद्ध स्वअर्पण हे ऐकायला खूप मार्मिक वाटतं. पण व्यवहारात या दोन गोष्टीमध्ये संतुलन साधणं शक्य आहे का? हा खूपच गहन प्रश्न आहे. म्हणजे एखादा साधू नंतर संत बनू शकतो का? किंवा एखादा संत परत एकांतवासात जाऊ शकतो? विद्यानंद यांच्या लेखनानुसार प्रत्येक संत हा आधी एक साधकच असतो. अच्छा. म्हणजे साधू अवस्था ही पाया आहे. हो, साधनेशिवाय त्याला ते ज्ञान, ती अनुभूती मिळतच नाही. पण प्रत्येक साधू संत होईलच असं नाही. असं का? अनेकांचा प्रवास वैयक्तिक मोक्षावरच थांबतो. पण ज्याच्या मनात करुणेचा झरा वाहू लागतो तो साधू संत पदाला पोचतो. याचं काही उदाहरण? याचं उत्तम उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध. त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी कठोर साधना केली. ते एक साधू होते. पण ज्ञान मिळाल्यानंतर ते 45 वर्ष लोकांमध्ये फिरले. त्यांनी धम्म वाटला. ते संत झाले. बरोबर. याउलट एखादा संत परत एकांतवासात जाण्याची शक्यता कमी असते, कारण त्याचं स्व इतकं विस्तारलेलं असतं की संपूर्ण समाजच त्याचं कुटुंब बनलेलं असतं. त्याला सोडून तो जाईल कुठे? अगदी. हे खूपच रंजक आहे. म्हणजे संताचा मार्ग हा जास्त आव्हानात्मक असावा. नक्कीच. कारण एकांतात साधना करणं सोपं असेल, पण लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्यांना तोंड देत साधना करणं जास्त कठीण असणार. नक्कीच. संताला दुहेरी लढाई लढावी लागते. एक स्वतःच्या मनाशी आणि दुसरी बाहेरच्या जगातील दांभिकतेशी, अन्यायाशी. हो. संत तुकारामांचं उदाहरण आहेच आपल्यासमोर. बरोबर. त्यांना तत्कालीन समाजाकडून किती त्रास झाला हे आपण जाणतोच. ते समाजातील दोषांवर बोट ठेवत होते, पण त्यांचा उद्देश द्वेष पसरवणे नव्हता, तर समाजाला शुद्ध करणे हा होता. हे घडवणे अधिक आव्हानात्मक आहे. खरंय. यासाठी प्रचंड धैर्य आणि करुणा लागते. आणि याचाच परिणाम त्यांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीवरही होत असणार की नाही? अगदी. कारण एकाला मौन प्रिय आहे तर दुसरा कीर्तनातून, अभंगातून सतत बोलतोय. त्यांच्या भाषेचं वैशिष्ट्य काय असतं? त्यांच्या ध्येयात जो फरक आहे तोच त्यांच्या संवादातही दिसतो. साधू अनेकदा मौन पाळतात किंवा फक्त अधिकारी व्यक्तींशीच गूढ भाषेत बोलतात. पण संत सामान्य माणसाच्या भाषेत बोलतात. त्यांचं बोलणं हेच त्यांचं कार्य असतं. अच्छा.
आणि त्यांच्या भाषेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती विद्वत्तेची किंवा पांडित्याची नसते. ती क्लिष्ट संस्कृत श्लोक किंवा अवघड तत्वज्ञान सांगत बसत नाहीत. मग कशी असते त्यांची भाषा? त्यांची भाषा ही थेट अनुभवातून आलेली असते. अनुभवातून आलेली भाषा याचा अर्थ काय? म्हणजे त्यांनी जे स्वतः अनुभवलं, जे सत्य स्वतः जाणलं, तेच ते सोप्या दैनंदिन उदाहरणांमधून, ओवी अभंगांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतात. जसं की जे का रंजले गांजले. बरोबर. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. यात कोणतंही मोठं तत्वज्ञान नाही, नाही. पण माणुसकीचं सार आहे. ही भाषा थेट लोकांच्या हृदयाला भिडते. हो. सामान्य माणसाला वाटतं की अरे, हा आपल्यातलाच माणूस आहे आणि आपल्याच भाषेत आपल्याच दुःखाबद्दल बोलतोय. आणि म्हणूनच विश्वास बसतो. अगदी. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसतो आणि त्यांचे विचार समाज सहज स्वीकारतो. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय लावायचा? या दोन्ही भूमिकांना आपण कसं पाहावं? म्हणजे एक मार्ग श्रेष्ठ आणि दुसरा कमी महत्वाचा, असं काही आहे का? नाही, अजिबात नाही. विद्यानंद यांच्या लेखनात हेच स्पष्ट केलं आहे की दोघांचंही स्थान अद्वितीय आणि महत्वाचं आहे. तिथे एक खूप सुंदर रूपक वापरलं आहे. असं म्हटलंय की साधू हा अंतर्मार्गाचा प्रवासी आहे, तर संत हा अंतर्मार्गातून बाह्य जगाला प्रकाश देणारा दीप आहे. अंतर्मार्गाचा प्रवासी आणि प्रकाश देणारा दीप, या रूपकाचा अर्थ थोडा आणखी उलगडून सांगाल का? नक्कीच. विचार करा, दीप प्रज्वलित होण्यासाठी आत तेल आणि वात असावी लागते. बरोबर. ते तेल आणि वात गोळा करण्याचं, स्वतःला तयार करण्याचं काम साधू करतो. तो स्वतःच्या आत ज्ञान आणि ऊर्जाचा प्रचंड साठा निर्माण करतो. ही एक अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. हो. पण तो प्रकाश जर फक्त स्वतःपुरताच राहिला तर त्याचा समाजाला थेट उपयोग होत नाही. खरंय. संत हा तोच दीप आहे जो स्वतः जळतो आणि त्या प्रकाशाने इतरांच्या आयुष्यातील अज्ञानाचा, दुःखाचा अंधार दूर करतो. म्हणजे दोन्ही भूमिका महत्वाच्या आहेत. हो, साधूची वैयक्तिक साधना हा पाया आहे, पण समाजात बदल घडवण्याचं, लोकांना दिशा देण्याचं, म्हणजे खरं परिवर्तन आणण्याचं काम प्रामुख्याने संतांच्या वाट्याला आलेलं दिसतं. अच्छा, म्हणजे साधूशिवाय संत तयार होऊ शकत नाही आणि संतांशिवाय समाजाचं परिवर्तन होऊ शकत नाही. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अगदी बरोबर. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून हे चित्र अगदी स्पष्ट झालं. साधूचा मार्ग हा स्वसाठी, आत्मशुद्धीसाठी आहे. हो. तर संतांचा मार्ग हा सर्वांसाठी, लोककल्याणासाठी आहे. एकाचा भर स्वअनुशासनावर तर दुसऱ्याचा स्वअर्पणावर. बरोबर. एकाचं मौन महत्वाचं तर दुसऱ्याची अनुभवातून आलेली वाणी महत्वाची. हो. साधू स्वतःसाठी मुक्ती शोधतो तर संत मुक्तीचा मार्ग सर्वांसाठी सोपा करून देतो. हो. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न इथे निर्माण होतो, जो विद्यानंद यांच्या लेखनातूनही ध्वनित होतो. कोणता? आपण पाहिलं की समाजात परिवर्तन घडवण्याचं, दिशा देण्याचं काम संत करतात. हो. मग विचार करा, अशा समाजात काय होईल जिथे साधूंची संख्या जास्त आहे पण संतांची कमी आहे? तिथे वैयक्तिक साधनेला महत्त्व मिळेल पण सामाजिक करुणा आणि सेवेचा अभाव असेल का? किंवा या उलट झालं तर काय? म्हणजे जिथे संत खूप आहेत. हो, जिथे संत खूप आहेत पण त्यामागे साधनेचा भक्कम पाया देणारे साधू नाहीत, तिथे सेवाभावाचा दिखावा जास्त आणि खरीखुरी आध्यात्मिक खोली कमी असेल का? खरंय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे. स्वतःच्या आत डोकावून पाहणाऱ्या साधकांची की बाहेर जगात करुणेने काम करणाऱ्या संतांची, की या दोन्हींचा सुवर्ण मध्य साधणाऱ्या नव्या पिढीची? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.